सौ श्री कुंदालकर. काय हवंय? कुंदालकर आपणच ना? काय काम? या आत या. कोण तुम्ही? मी मुकुंद पराशर. कसे आलात? पायी. म्हणजे कशासाठी आलात? कामासाठी. काय काम कराल तुम्ही? सांगाल ते. घरात माणसं किती? मी एकटाच. म्हणजे मला कोणीच नाही. बर. पण मी तुमच्या मुलांना शाळेत सोडीन, पुन्हा आणेन, घरातील सर्व कामं करीन. हे पा, मला बागेतल्या कामासाठी माणूस हवाय, घरातल्या नव्हे. मग तर झालंच. 3 वर्ष एका रोपवाटिकेत मी काम केलंच आहे. तुम्ही निर्धास्त राहा. अशी काळजी घेईन ना बागेची, की ज्या झाडांना पानं नाहीत तिथं पालवी फुटेल, जिथे फुलं नाहीत त्या वेलीला फुलं येतील. हे पहा, निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक वेलीला फूल येईलच असे नाही. एखादी वेल मालकीनबाई, वेल खोटी असली म्हणून का ती उखडून टाकावी? तिला फुलं येऊपर्यंत वाट पाहायची. सायन्स फार पुढं गेलंय. अगं, रमेशचं पत्र आहे. रमेश कोंडन्याचं. अच्छा, रमेश भाऊजींचं का? हो. प्रिय कुंदलकर, गाव सोडून बाहेर पटकलास तर बुद्धीचा विकास होईल. 4 पैसे सत्कारणी लागतील. घरात अजून चिमणा आला की नाही? प्रयत्न कर की सारा वेळ पोथीपूर्ण जातो. संस्थेची कामं जोरात आहेत. तू एक मूल दत्तक मागितलं होतंस. माझा नकार आहे. नकार यासाठी की दत्तक गेलेली 2 मुलं पुन्हा आश्रमात आली आहेत. कातर म्हणे त्यांना आईचं प्रेम मिळत नाहीच, पण उपरे किंवा कॅक्टस म्हणून हिणवलं जातं. पोटचं असेल तर गोष्ट वेगळी. इतरांच्या बाबतीत मी समजू शकतो. सवयीनीकडून असं झालं तर आईवरचा विश्वास उडेल. म्हणून गो अहेड. पुढच्या पत्रात गोड बातमी कळव, नाहीतर तोवर पत्रही पाठवू नकोस. पराशर, पेढा. आधी कारण सांगा. अरे बाबा, पेढा खा. आधी कारण. अरे बाबा, घरातील वेल फुलली आहे, तिला फळ लागलंय. परमेश्वर कधीतरी प्रसन्न होतोच. घे पेढा घे. मॅडम, हा? मानसी कुंदलकर पेशंट. 5th फ्लोअरला आहे, 502 मध्ये. 5th फ्लोअर 502. कशासाठी ऍडमिट आहे patient? डिलिव्हरीसाठी. अच्छा, ठीक आहे, 5व्या मजल्यावर. हो. मिसेस कुंदलकर. कुंदलकर, रमेश कोंडन्या. बापरे, साल्यानं तर अक्षराचा धक्काच दिला. अभिनंदन मित्रा. थँक्यू. इथे केव्हा आलास तू? सारं सांगतो. त्याआधी तुझ्या सौला म्हणजे माझ्या वहिनीला तर भेटू दे. बरं बाबा, चल ये. घे चहा घे.
मी अर्ध्या तासापूर्वी स्टँडवर उतरलो. माणूस वर गेलो म्हणजे तुमच्या घरी चायला ब्लॉकचं नाव ठेवलं तर माणूस झक मारत रिक्षावाला 10 रुपये दिले, रिक्षा इकडे आणली. मग वहिनी कसं काय? पण लॉटरी जरा उशीरच लागली. लकी ड्रॉ रे. मग वहिनी काय पसंत देणार, मुलगा की मुलगी? हे बघ कुंदलकर, आपण छापा काटा करू. छापा पडला तर मुलगा आणि काटा पडला तर मुलगी. छापा म्हणजे मुलगा, दे टाळी. सायलेन्स प्लीज. मस्त आहे आणि पण बायका बाकी बायकाच. वलय, फक्त वलय. सायलेन्स प्लीज म्हणजे मुलगा. वधू संशोधनाचा चान्स. नेत्रम सुखम. हे बघ कुंदलकर, तुझं समाधान पाहून मला खूप आनंद होतो. एवढ्या एका गोष्टीला तू तरी होतास. तुला ती मिळाली. मी संन्यासी माणूस. स्मिताच्या अतर्कित जाण्यानं मला जो धक्का बसला तो अजूनही तसाच राहील. लग्न लागताच ती बिचारी लागली. मी तिला दिलेल्या शब्दाशी कधीही प्रार्थना केली नाही. माझा वहिनीकडे लक्ष दे. मुलगा झाला की असताना फोन कर. ये. याला कसं तर बसने जाणार नाही. एक काम कर, माझी गाडी घेऊन जा. कॅन्सल केलं की मला कॉल कर. तर ठीक आहे, तू म्हणत असते ठीक आहे. सावकाश जा. माझ्याकडून काय आपला करत मालक मुलगा झाला. अभिनंदन मिस्टर कुंदलकर. थँक्यू डॉक्टर. मुलगा झालाय तुम्हाला आणि ऐन वेळेस तुमचे पाराशर धावून आले. त्यांना रक्ताची गरज होती. पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप होता.
त्यांचाही तो मॅच झाला आणि त्यांनी रक्त दिलं. मूल आणि आई खूप छान आहेत. ही केस माझ्या नेहमी लक्षात राहील. हॅवे नंतर थँक्स डॉक्टर. तुमचा तो मित्र नाही आला. नाही बोललो तुम्ही. हॅलो प्रकाश, मग मिस्टर कौंडिन्य व्हॉट? हॅलो 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 सिस्टर. रमेशजी गेल्याचं दुःख तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. सांगत होता ना त्यांनी, एक रात अपंग झाला तरी रखडत का होईना जगावं लागतच. म्हणून म्हणतो, माणसाला एवढा जीव लावूनही कोणाला त्याचं जाणं सहन होत नसेल तर. साहेबांना कळालं तर त्यांच्या मनावर परिणाम होईल. उठा. काही दुखणी मनात साठून पुढची वेळ पकडायची असते. कसं वाटलं? बरं, त्रास नाही, पेन वगैरे नाही. ओरड नको, त्रास होईल. पण मोकळं रडू द्या त्यांना, नाहीतर या अवस्थेत मनावर परिणाम. त्रास होईल. आता माझी ड्युटी संपली आहे. पेशंटकडे फक्त थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. रडू वगैरे त्यांना काही देऊ नका जास्त, आणि जेवणाची वगैरे तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. थँक्स सिस्टर, तुम्ही पण काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद सिस्टर. मोस्ट वेलकम. पोलीस बोला सर. हा तुमचा नोकर पराशर ना? हो येस सर. ऐका, हा पराशर नसून पोलीस खात्याचा वॉन्टेड गुन्हेगार सीताराम फडतरे आहे. 5 वर्षापूर्वी न्यायाधीशाला फोन करून हा फरार झालेला आहे. खूप दिवसापासून आम्ही याच्या शोधात होतो. आज याला पकडण्यात यश मिळालेलं आहे. आम्ही याला घेऊन जात आहोत. ट्रीटमेंटसाठी तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केल्यावर येऊन जावे. येस सर. सज्जीबद्दल चमक्ष असावी. आणि शिच्या पगाराचे सारे पैसे ठेवले. यातून तुमच्या बाळाला काहीतरी घ्या. चुकलं मागलं लेकरासारखं माफ करा. आता भेट नाही. येतो मी बाईसाहेब, येतो.
माझ्यापासून शालिनीला मूल होणार नव्हतं, पण शालिनीनं रमेशला आत्महत्येची भीती दाखवली होती. मी मोठ्या उदारांतकरणानं तिला क्षमा केली होती, कारण तिनं अघटित असं काही केलं नव्हतं. मला रमेशचं शेवटचं वाक्य आठवलं. माझ्याकडून काही अपराध झाला तर क्षमा कर मित्र.